जय भीम नमो बुद्धाय मंडळी. कसे आहात सगळे? मी भावना, महाराष्ट्राची लेक, स्वागत करते तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. मंडळी, आज वर्षवासाचा 13वा दिवस. मंडळी, आज दिवसाची सुरुवात मुलीच्या आवडत्या जेवणाने झाली. तिला वांग्याचं भरीत फार आवडतं, म्हणून आज लंच बॉक्समध्ये तिला वांग्याचं भरीत मी बनवून दिलं. तशी ती प्युअर व्हेजिटेरियन आहे, पण फार कमी मोजक्या भाज्या आहेत ज्या तिला आवडतात. त्यातलं एक हे वांग्याचं भरीत. नंतर पटापट तिची तयारी केली आणि तिला शाळेला रवाना केलं. मग नंतर सकाळची सगळी कामे, घराची साफसफाई वगैरे करायला गेली. मंडळी, माझं हे दिल्लीतलं घर कंपनीचं एक क्वार्टर आहे, पण आता कितीही म्हटलं तरी ते 16 वर्षापासून माझं घरच बनलेलं आहे. त्यामुळे घराची साफसफाई करणं हे माझं नित्यनेम झालेलं आहे. असं तर आपण ज्या घरात राहतो त्या घराशी सगळ्यांनाच प्रेम व जिव्हाळा असते, पण मला थोडा या क्वार्टरबद्दल थोडा जास्तच आहे, कारण आयुष्याची तब्बल 16 वर्ष इथेच निघालेली आहेत. चला असो, साहेबांचा पण पटापट डबा रेडी केला, त्यांना पण ड्युटीवर रवाना केलं, चहा नाश्ता दिला. नंतर माझ्या लड्डूला छानसं गोड असं तयार केलं आणि मीही रेडी झाले. दोघी मायलेकींनी थोडी मस्ती केली आणि नंतर मग पूजा व वंदना करून घेतली. लड्डू कुठल्या कामात माझ्यासोबत असो किंवा नसो, पण पूजा करण्याच्या वेळेस ती माझ्यासोबतच असते नेहमी. का कोण जाणे, तिला आवडच आहे. असो, त्यानंतर जेवण आटपून घेतले, कारण 12च्या आधी मला जेवायचे होते. आणि नंतर दुपारी थोडा आराम केला. तोच 2:30 वाजता मोठी मुलगीसुद्धा शाळेतून आली. शाळेतून आल्यावर तिच्याशी पण थोड्या गप्पा गोष्टी केल्या. नंतर तिने 4 वाजता परत मला चहा करून दिला. मंडळी, काल मोठ्या मुलीची एक नवलाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. काल संध्याकाळी जेव्हा आम्ही पहिल्यांदा ग्रंथ वाचन केलं ना, तेव्हा ती आश्चर्याने माझ्याकडे पाहत होती. म्हणत होती, मम्मी, या ग्रंथामध्ये तर अशा भरपूर अशा काही गोष्टी आहेत ज्या मला आजपर्यंत माहीतच नव्हत्या. तुला कदाचित माहिती असतील, कारण तुझ्या वयाप्रमाणे तू याच्या आधी ऐकल्या असेल ग्रंथ, पण मी तर पहिल्यांदाच ऐकते आहे. म्हणून ती आश्चर्याने प्रत्येक गोष्ट ऐकत होती आणि प्रत्येक गोष्टीवर मला प्रश्न विचारत होती. मी जमेल तसं तिच्या प्रश्नांचं उत्तर देत होती. नंतर संध्याकाळची पुन्हा आम्ही पूजा व वंदना आटपून घेतली व ग्रंथाची 5 पाने परत वाचून घेतली. तेव्हा पण छोटं वादळ माझ्या अवतीभोवतीच होतं. तर केली मग साहेबासाठी डिनरची तयारी. डिनरमध्ये मी डाळ, भाजी, भात आणि पोळ्या असा बेत रचला. साहेबांना जेवायला दिलं, पोरींनाही जेव घातलं. तर मोठ्या पोरीची 15 ऑगस्टची थोडी शाळेची ॲक्टिव्हिटी होती, त्याच्यामध्ये तिला मदत केली आणि काल आणलेलं सामान मी सगळं कंटेनरमध्ये भरून ठेवलं. असा संपला आमचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब जरूर करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. भवतु सब्ब मंगल. बाय बाय. गुड नाईट.